नमस्कार, मी तनुजा. स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे चतुर्थी आणि सोमवार दोन्ही एकत्र आले आणि चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस सर्वांना छान जावो आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण हो. तर आजची माझी देवपूजा झाली आहे. आम्ही जाणार आहे महादेवाला अभिषेक घालायला. तर सोमेश्वरवाडीमध्ये जाणार आहे आम्ही. सोमेश्वराला अभिषेक घालायचा आहे. तर जाणार आहे आम्ही सर्वजण. योगायोगाने आज आहे चतुर्थी आणि सोमवार दोन्ही एकत्र. नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे सोमवार आणि चतुर्थी पण आहे. तर आज पाषाणमधल्या सोमेश्वरवाडीमधल्या महादेवाला अभिषेक करणार आहे आम्ही. तर पूजा ही पण छान अशी झाली, सगळी तयार झाले आणि आम्ही आता चाललोय अभिषेक करण्यासाठी. चला जाऊया. तर मी शाळेला गेला आणि जे पण जाणार आहे त्याचे 11:30 वाजता तो जातोय. तर आम्ही आता चाललोय. चला, यश पण गेला नाही आज तो शाळेला. मंदिरात जायचं म्हणून. चला आता आम्ही जातो. तर इथं आहे दुर्वा हराळी. गणपतीला पप्पाला पण वाहिली आज दुर्वा. तर 2 जोड्या छान अशा निघल्या. चला आम्ही आलोय आता सोमेश्वरवाडीमध्ये. तर 5 ते 7 मिनटं लागतात इथपर्यंत यायला. आमच्या घरापासून जवळच आहे गाडीमध्ये. तर सगळेजण चालू आहे. जय तन्मय गेले शाळेला. यशने सुट्टी घेतली. अभिषेकाला मंदिरात जायचं होतं त्यामुळं तो म्हणला मी जात नाही. 4-5 वर्षापूर्वी माझ्या मनात आलं होतं की आपण एकदा तरी सोमेश्वराला असा रुद्र अभिषेक करायचा. तर आज आला त्याचा योग आणि आलोय आम्ही आता मंदिरामध्ये. आतमध्ये आल्यानंतर समोरच अशी गणपतीची मूर्ती आहे. तर पहिलं गणपतीचं दर्शन घ्यायचं आणि मगच आतमध्ये जायचं. महाशिवरात्रीच्या दिवशी खूप मोठी जत्रा असते इथं. 1 दिवसच जत्रा असते पण खूप मोठी जत्रा असते. तर चालू आहे आता आमचं सगळ्यांचंच गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं. आणि गणपती बाप्पाच्या पाठीमागच्या साईडला असं मारुतीचं मंदिर आहे. इथं पण आम्ही सर्वांनी मारुतीचं दर्शन घेतलं आणि आता चाललो आहे आम्ही मंदिरामध्ये. तर असं पूर्ण दगडी मंदिर आहे पण आता थोडंसं लुक चेंज केलं आहे. असं पेंटिंग ही केली, कलर दिलेला आहे आणि सुंदर असे पेंटिंग केलेले. हे आहे मंदिर सोमेश्वराचं. तर आतमध्ये पण चाललेत अभिषेक आणि आम्ही थांबलो आता बाहेर इथं. त्यांचा झाल्यानंतर मग आम्ही करणार. माझी खूप दिवसाची इच्छा होती सोमेश्वराला अभिषेक घालायची. तर 3-4 वर्ष झालं मी म्हणते की अभिषेक घालायचा पण योगच येत नव्हता. आणि आज आला योग. चतुर्थी पण आहे आणि सोमवार पण आहे. आमचा उपवास पण होता चतुर्थीचा. बाहेर पण एक पिंड आहे. अभिषेक करताना पुरुषांनी सोहळं घालायचं असतं आणि महिलांनी साडी नेसायची असते. साडी शक्यतो पांढरी असावी. आणि इथं मिस्टरांनी पण सोहळंही घातले. अभिषेकासाठी 5 फळं आणि दूध घेऊन आलो होतो आम्ही. गुरुजींनी सांगितलं होतं 5 फळं आणि गाईचं दूध घेऊन यायला. तर त्याचाच अभिषेक करणार आता, दुधाचा, गाईच्या. चालू इथं आता अभिषेक करायचं. आणि मी तांब्याचा नागोबा आणला होता. तर श्रावण महिन्यामधल्याच पहिल्या सोमवारी मला नागोबा असं स्वप्नात आले होते. तर गुरुजींना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की अभिषेक करा आणि अभिषेक करताना तांब्याचा नागोबा अर्पण करा महादेवाला. तर नागोबा पण घेऊन आले होते मी तांब्याचा येताना आणि तो पण अर्पण केला महादेवाला. आणि चालू आहे आता आमचा इथं अभिषेक. मला भीती वाटली होती की स्वप्नात नाग साप आल्यावरती असं चांगलं नसतं म्हणतात. पण गुरुजींना विचारलं होते, म्हणले काही नाही, चांगलं आहे. उलटं तुम्हाला महादेवानी दर्शन दिलं आणि तेही श्रावण महिन्यात. तर मग मला नंतर काही वाटलं नाही एवढं गुरुजींनी सांगितल्यानंतर.
मिस्टर पण इथं आता सोहळं काढून ड्रेस घालून आले होते आणि आता छान असं आमचं जसं पाहिजे तसं दर्शन झालं. नंतर अभिषेक पण खूप छान पद्धतीनं करून घेतला गुरुजींनी. यश अभिषेक करून घेतला. झाला आता दर्शन, अभिषेक करून घेतला. चला आता आम्ही चाललोय घरी. चप्पल घालता